हाय, हॅलो. श्री स्वामी समर्थ. सो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जी-व्ही-आर डिझाइन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल की मी पाईप क्लीनरपासून खूप सुंदर असे हेअर क्लिप बनवलेले आहेत. म्हणजे ज्याला आपण टिकटॉक म्हणतो. सो ते खूप सिंपल असे हे आहेत, ब्लॅकमध्ये जे येतात. सो याला छान लूक देण्यासाठी इथे मी पाईप क्लीनरचा वापर करणार आहे. सो इथे मी ब्ल्यू पाईप क्लीनर घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी ग्लूगनची स्टिक घेतलेली आहे. त्याच्याभोवती आपल्याला पाईप क्लीनर रॅप करायचं आहे. सो त्यासाठी इथे मी ग्लूगन स्टिक घेतलेली आहे. सो ग्लूगनच्या स्टिकभोवती आपल्याला आता हा पाईप क्लीनर रॅप करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आता इथे तुम्हाला दिसत असेल की मी एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आधी सोडून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपला जो पाईप क्लीनर आहे तो मी आता ग्लूगनच्या स्टिकभोवती रॅप करून घेतलेला आहे. रॅप करून झाल्यानंतर दोन्ही साईडचे जे एक्स्ट्राचे पॉईंट आहेत ते आपल्याला एकत्र करून तिथे ते आपल्याला एकमेकांमध्ये अडकवून घ्यायचे आहेत. तर इथे मी त्यांना ट्विस्ट करून घेते. सो ट्विस्ट करून झाल्यानंतर आता याच्यामधून आपल्याला पाईप क्लीनर काढून घ्यायचा आहे. सो त्यातून पाईप क्लीनर काढून झाल्यानंतर आता त्याला आपल्याला फ्लावरचा आकार द्यायचा आहे, फुलाचा आकार द्यायचा आहे. सो त्यासाठी आता इथे मी जे दोन आपले मेन पॉईंट आहेत ते समोरच्या साईडने ओढून घेते आणि इथे तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर असं इथे आपलं फूल तयार झालेलं आहे. सो हे बनवणं खूप इझी आहे, खूप सिंपल आहे आणि तुम्ही दोन्ही साईडने बघितलं तर ते सेमच दिसेल. सो इथे आता आपलं एक फूल तर तयार करून झालेलं आहे. सो सेम आपण असंच आणखीन एक फूल तयार करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे फूल दिसतंय. तर हा फूल तयार झाल्यानंतर आता अजून एक आपण फूल बनवून घेऊयात आणि हा इतका छान आणि परफेक्ट असा याला शेप आलेला आहे की खूप सुंदर असा हा फूल दिसतोय. सो तो झाल्यानंतर आता इथे मी आपला जो दुसरा फूल आहे तो सुद्धा बनवण्यासाठी घेतलेला आहे. तर इथे पुन्हा आता मी ग्लूगन्सच्या स्टिकभोवती पाईप क्लीनर रॅप करून घेतला. रॅप करून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तिथे मी ट्विस्ट करून घेतलं. एकमेकांमध्ये ते गुंडाळल्यानंतर एकदम परफेक्ट अशी त्याला नॉट बसते. कारण त्याच्या पाईप क्लीनरच्या आतमध्ये खूप जास्त पातळ अशी वायर आहे जी इझिली टर्न इन टर्न आऊट होते. सो इथे आता दोन्ही आपले फूल तयार झालेले आहेत. सो मिडलच्या पार्टमध्ये फूल जो आहे त्याच्या मिडलच्या पार्टमध्ये इथे मी व्हाईट पल्बीड घेतलेले आहे जे की नॉर्मल मोठ्या साईजचे आहेत. तर इथे मी सिंगल व्हाईट पल्बीड दोन्ही फुलांमध्ये मिडल पार्टला लावून घेणार आहे. तर इथे मी B7000 ग्लूचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ग्लू गनचा वापरसुद्धा करू शकता. पण इथे मी B7000 ग्लूचा वापर करते. त्यानेसुद्धा एकदम इझी आणि पटकन पाईप क्लीनर आणि पाईप क्लीनरसाठी बनवण्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते इझिली चिटकून जातं. सो इथे आता आपले व्हाईट पल्बीड लावून झालेले आहेत. त्याच्यानंतर आता इथे मी 2 क्लिप घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला आता हे चिटकवायचे आहेत. सो क्लिपचा जो वरचा पॉईंट आहे तिथे आपल्याला परफेक्ट आपला जो फूल आहे त्याचा मिडलचा जो पार्ट आहे तो अटॅच करायचा आहे. तर इथे मी आधी B7000 ग्लू त्याच्यावरती लावून घेतलेला आहे. लावून घेतल्यानंतर आता आपला जो फूल आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचा जो मिडल पार्ट आहे, सेंटर आहे, तो आपल्याला परफेक्ट आपला जो क्लिप आहे जिथे आपण ग्लू लावलेला आहे तिथे आपल्याला परफेक्ट आपला जो फूलचा मिडल पार्ट आहे तो लावून घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही आता मी सेम लावून घेते आणि एक लावलेला आहे तो तुम्ही बघू शकता की असा नॉर्मल क्लिप आणि आता मी त्याच्यावरती हे फूल लावल्यानंतर त्याला खूप सुंदर आणि छान असा लूक आलेला आहे. तर आता इथे मी दोन्ही क्लिपला फुलं अटॅच करून घेतलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर आणि छान अशी ती फुलं दिसत आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा खूप बरेच पार्ट आहेत, पण मला ही फुलं बनवायची होती. सो यासाठी मी ह्या फुलांचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा पाईप क्लीनरपासून सुंदर अशी फुलं क्रिएट करू शकता. तर इथे सुंदर आणि छान अशी आपली क्लिप तयार झालेली आहेत आणि मी तुम्हाला जवळून पण दाखवते. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच मी छान छान व्हिडिओज पाईप क्लीनरपासून फुलं कशी क्रिएट करायची हे मी तुमच्यासोबत शेअर करतच राहीन. तर व्हिडिओ नक्की
नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.